महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाने घेतलं वेगळं वळण। आत्महत्याग्रस्त तरुणाकडून 2 महिलांना लग्न न केल्यास आत्महत्या करण्याच्या दिल्या जात होत्या धमक्या। शिरपूर येथील संदीप गिरासे या तरुणाने व्हिडिओ व्हायरल करत तापी नदीत आत्महत्या केल्याच्या घटनेला आता वेगळंच वळण लागलंय। संदीप गिरासे या तरुणातर्फे 2 महिलांनी शिरपूर पोलिसात जबरदस्ती लग्नासाठी त्रास दिला जात होता अशी तक्रार दिली आहे। जर लग्न केलं नाही तर आत्महत्या करण्याची धमकी तरुणाने संबंधित महिलांना दिल्याची माहिती या तक्रारीत दिल्याने आदिवासी संघटना देखील आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर एकवटल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आता संदीप गिरासे आत्महत्या प्रकरणाने वेगळं वळण घेतल्याचं दिसून येत आहे आणि या संदर्भात पोलिसांनी दोन्ही बाजूंची योग्य तपासणी करून दोषी आढळणाऱ्या कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। तर संदीप राजपूत 8 वाजता आला तर रात्री 9 तारखेला येऊन काही माही बोलत होता मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मुलं बाळवाली मी सांगितलं त्याला तरी तो ऐकायला तयार नाही होता। म्हणे मी मरून जाणार तुझ्यावर येणार असं तसं बोलत होता। मला पूर्ण सांगितलं तरी तो ऐकायला तयारच नाही होता। माझ्यासोबत तुला फिजिकल व्हावं लागेल, हे व्हावं लागेल, रेप करायची कोशिश करत होता। हात पकडून घेतला होता त्याने मला। म्हणजे माझी काही इज्जत नाही का? तो म्हणायला लागला आदिवासी मध्ये काही राहत नाही म्हणे, सगळ्यांचं चालतं म्हणे, 2 सोबत पण करता 3 सोबत पण करता म्हणे। म्हणजे आदिवासीची इज्जत राहत नाही का? फक्त त्यांचीच इज्जत आहे का? आमची इज्जत नाही आहे? माझं म्हणणं आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ना, गुन्हा दाखल केला म्हणून तो आत्महत्या केला। तो जर निर्दोष राहिला तर तो समोरासमोर येऊन बोलला असता। तो गुन्हेगार आहे, तो त्याच्या हिशोबाने स्वतःनेच सजा घेऊन घेतलेली आहे। पण उलटा गुन्हा आमच्यावरती दाखल करायचं मागणी करत आहे। हे पब्लिसिटी करणाऱ्यांना काहीतरी शिक द्यावी। उगाच मेटर कुठं करता येते, बदनाम करण्याच्या मागे लागले होते आणि पूर्ण करूनच दिलं। एवढीच आदिवासी बांधवांना विनंती आहे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे। आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही कंटाळून गेलो होतो त्याच्याकडनं। तो लई टॉर्चर करायचा। आदिवासी असे राहतात, आदिवासी तसे राहतात, आदिवासींना सगळं चालतं म्हणून सांगतो। तर आदिवासींना समजून काय ठेवलेलं आहे? आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। त्या प्रकाराबाबत पोलीस स्टेशनने तात्काळ दखल घेऊन तक्रार जी आदिवासी आपल्या भगिनीने जी तक्रार दिलेली आहे आणि तसं त्यांनी कथनही केलेलं आहे का तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे, त्यांची NC घेतलेली आहे आणि त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु या घटनेतून काही गैरअर्थ निघून किंवा त्या संदीप राजपूत यांनी आत्महत्या करून त्यांनी जो मोर्चा आणलेला आहे त्याच्याविषयी आपण म्हणजे गुन्हा तुम्हाला असं वाटतं का बाबा गुन्हा दाखल झाला आहे? गुन्हा अद्यापपर्यंत दाखल केलेला नाही। आपण रितसर जी कायदेशीर कारवाई आहे ती रितसर कायदेशीर कारवाई करत आहोत। ED दाखल होईल, त्याची म्हणजे PM होईल आणि त्यामध्ये निष्पक्ष चौकशी करून जो आरोपी असेल त्याच्यावर निश्चितच पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे। ज्यांची चूक असेल त्यांची असो आयदर यांची असो, जे पुरावे समोर येतील आम्ही त्या पुराव्यांवर आधारित कारवाई करणार आहोत। ना आम्ही तुमची बाजू घेणार ना आम्ही त्यांची बाजू घेणार। आम्ही जी न्याय पक्ष आहे आम्ही त्यांचीच बाजू घेणार। मी समस्त आदिवासी बांधवांना मी विनंती करतो का तुम्ही जे शांततेने आम्हाला निवेदन देत आहे आम्ही त्यांचा स्वीकार करतो आणि तुम्ही ज्या दिलेल्या प्रत्येक याच्यावर आम्ही चौकशी करून तुम्हालाही न्याय द्यायचा प्रयत्न करू। कोणावरही अन्याय होणार नाही।